पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा उद्या पंतप्रधान म्हणून शपथ घेत आहेत. काय भावना आहेत आणि काय अपेक्षा आहेत? नाही, आम्ही गेले 2-3 महिने लोकसभेच्या निमित्ताने प्रचार करत होतो की तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदींना पुन्हा करण्यासाठी आपण सर्वांनी मतदान करावं. आणि गेल्या 10 वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी जी विकासाची कामं असतील, गोरगरीब आणि सामान्य माणसाच्या घटकाला न्याय देण्याचं काम असेल किंवा देश एक जागतिक स्तरावर नेण्याचं काम असेल, जे अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे, त्यासाठी पुन्हा एकदा देशाची प्रतिमा जगामध्ये उंचावण्यासाठी त्यांना संधी द्यावी अशी विनंती केली होती. ठीक आहे, काही जागा आम्हाला कमी पडल्या, परंतु NDAच्या सरकारची शपथविधी उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी घेत आहेत, त्यांना आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. राज्यामध्ये अजून यश मिळालेलं नाही, त्यामुळं पुन्हा एकदा काही आमदार शरद पवार गटाकडे जातील अशा चर्चा होत्या. त्यात आता रोहित पवारांनी देखील अल्टिमेटम दिलाय, यायचं असेल तर 15 दिवसात या. 15 दिवसांचा अल्टिमेटम रोहित काठावरच्यांनी लवकर निर्णय घ्या. नाही, आम्ही परवाच आमच्या 43 आमदारांची बैठक घेतली. त्यातले 4-5 आमदार आपल्या व्यक्तिगत कामामुळे येऊ शकलेले नाही. त्या सगळ्या आमदारांनी तिथं शपथ घेतली आणि त्यांनी सांगितलं, विधानसभेच्या निवडणुकीत आमचा पराभव जरी झाला तर चालेल, परंतु अजित पवारांचं आम्ही जे नेतृत्व स्वीकारलेलं आहे ते आम्ही कदापि सोडणार नाही. अशा ज्या अफवा पसरवल्या जातात त्या चुकीच्या आहेत, थोतांड आहेत. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवीन मालक रोहित पवारांनी जे निमंत्रण दिलेलं आहे त्याला कुणी प्रतिसाद देणार नाहीत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा पराभव झाला. या पराभवावरून कार्यकर्त्यांमध्ये एकमेकाला आरोप केले जात आहेत. या निमित्तानं घाडगे आणि मुस्लिम गट सोशल मीडिया कसलेही आरोप आणि प्रत्यारोप करण्याची आवश्यकता नाही. संजय मंडलिकांचा जो या कागल तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये गट आहे, त्या गटाला माहिती आहे कुणी प्रामाणिकपणानं प्रचार केलेला आहे, कोण अप्रामाणिक आहे, त्यावर मला चर्चा करण्याची आवश्यकता नाही. परंतु छत्रपती शाहू महाराज हे फार मोठ्या प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असं मला स्वतःला वाटत होतं. कारण एका बाजूला दलित, एका बाजूला अल्पसंख्याक समाज, त्यांच्या जिल्हाभर असलेल्या जमिनी, हे सगळं बघतात. ते 3 लाख वास्तविक ह्या निकालानंतर व्हायला पाहिजे तसं वाटत होतं, म्हणजे 1,48,000 मतावर जनतेनं रोखले गेलेलं आहे. त्यामुळं महायुतीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे. कमी अधिक काम केलं असेल, परंतु आमच्या मतदारसंघापुरतं संजय मंडलिकांचा गट हा गावागावात आहे, त्यानं बघितलेला आहे, पाहिलेला आहे. त्यामुळं त्याला परत त्यांनी पुरावा देण्याची आवश्यकता नाही. पण सुरुवात मुश्रीफ गटाकडून झाली नाही, माझं आम्ही कुठे तक्रार करतो त्या विषयावर आता तुम्ही चर्चाच करू नका. चर्चा बंद. पुढं शक्तीपीठ महामार्ग हा जो एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा या प्रयत्न करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्दच झाला पाहिजे. कारण जवळजवळ 12 लोकसभेच्या जागा यामध्ये पराभूत झालेल्या आहेत. त्यातली कोल्हापूरमध्ये त्याचा एक परिणाम झालेला आहे. कारण याची काही त्या रस्त्याची आवश्यकता नाही. आता ज्यावेळेला कारण 2 दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी थोडी नाराजी व्यक्त करून त्यांनी राजीनामा दिल्याची तयारी दर्शवली. अजितदादा पवार थोडेसे नाराज होते, त्यामुळे हा विषय आम्ही काढू शकलो नाही. आता ज्यावेळा आता मंगळवारपासून आता आचारसंहिता उठलेली आहे, त्यावेळा सुरू होईल, त्यावेळा आम्ही सगळं शिष्टमंडळ घेऊन हा रस्ता रद्दच करायला लावू एवढा विश्वास देतो. जयंत पाटील गटामध्ये येतील असं धर्मराव बाबा आत्रा म्हणतात. तशा काही चर्चा झालेल्या आहेत का? किंवा नाही, त्याची काही मला माहिती नाही. परंतु एक लक्षात ठेवा की ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेब पुन्हा पंतप्रधान झालेले आहेत, त्यामुळं सगळ्यांच्या वाटा आमच्याकडे यायला सुकर झालेल्या आहेत. म्हणजे जयंत पाटील येऊ शकतात? त्यांना नाही, माझी आणि त्याची काही चर्चा नाही. मी चर्चा करून पाहिलं तुम्हाला सांगेन. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.